सुधाकर बडगुजर यांना आता मोठा दिलासा मिळालाय। बडगुजरांसह इतर दोघांना आता अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आलाय। पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजरांसह दोघांवर आरोप होता। जिल्हा न्यायालयाने मात्र याबाबत आता त्यांना दिलासा दिलाय। सुधाकर बडगुजर यांना आता मोठा दिलासा मिळालाय। बडगुजर यांच्यासह इतर दोघांनाही आता अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। तर पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजरांसह दोघांवर आरोप होता। जिल्हा न्यायालयाने मात्र आता त्यांना दिलासा दिलाय। त्याच्याकडची मोठी बातमी इथे आहे। सुधाकर बडगुजर यांना आता अखेर मोठा दिलासा मिळालाय। सुधाकर बडगुजर यांच्यासह इतर दोघांनाही आता अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे। तर त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा बडगुजर यांच्यासह इतरही दोघांवर आरोप होता। मात्र आता जिल्हा न्यायालयाच्या वतीने बडगुजर यांना मात्र हा मोठा दिलासा मिळाला। सुधाकर बडगुजर यांना मोठा दिलासा मिळालाय। बडगुजर यांच्यावरती पदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी महेश महाले आपल्यासोबत जोडलेत। महेश, सुधाकर बडगुजर यांच्यासाठी हा मोठा दिलासा म्हणावा लागेल, कारण बडगुजर यांच्यासह इतर दोघांनाही आता अटकपूर्व जामीन मंजूर झालाय। काय सांगशील याबद्दल सविस्तर? नक्कीच कारण खरं तर सुधाकर बडगुजर हे गेल्या काही दिवसांपासून अडचणीमध्ये सापडलेले होते। स्वतःच्याच कंपनीला कंत्राट मिळवून दिल्याप्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेली होती। कोट्यवधीचे कंत्राट जे आहे ते स्वतःच्याच कंपनीला मिळवून देऊन महानगरपालिकेची फसवणूक केल्याचा जो ठपका होता तो सुधाकर बडगुजर यांच्यावर ठेवण्यात आलेला होता। आणि ठाकरे गटाच्या अधिवेशनापूर्वी त्यांना खरं तर त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार देखील होती। मात्र तुर्तास त्यांना आता याच्यातून दिलासा मिळालेला आहे, कारण नाशिकचे ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांना आता दिलासा देण्यात आला असून त्यांना त्यांचा अटकपूर्व जामीन जो आहे तो मंजूर केलेला आहे। जिल्हा न्यायालयाने आज हा निकाल दिला असला तरी त्यांनी चौकशीला सहकार्य करणे, परवानगी शिवाय देश न सोडणे आणि साक्षीदारांवर दबाव न टाकणे या सगळ्या अटी शर्तींसह त्यांना जामीन मिळालेला आहे। त्यामुळे एकूणच गेल्या काही दिवसांपासून सुधाकर बडगुजर अडचणीत आलेले होते। सलीम कुत्ता प्रकरणी देखील ते अडचणीत आलेले होते। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईमध्ये देखील अडचणीत सापडलेले होते। मात्र आता याच्यातून त्यांना थोडाफार दिलासा मिळालेला आहे। नक्कीच महेश, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल। सुधाकर बडगुजर यांना आता मोठा दिलासा मिळाला। जिल्हा न्यायालयाने त्यांना हा दिलासा दिला। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।